नमस्कार मित्रांनो, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यासाठी राबवण्यात येणाऱ्या 30 महत्त्वाच्या ज्या मोठ्या योजना आहेत त्या योजनांबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। आणि त्याचबरोबर या बांधकाम कामगार योजनेसाठी कोण पात्र असणार आहेत आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत याचीच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी 2011 मध्ये महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांसाठी ही योजना सुरू केलेली आहे। तर या योजनामध्ये सुतार, प्लंबर, गवंडी याच प्रकारचे 52 जे कामगार आहेत यांचा समावेश होतो आणि त्या सर्वांना ही योजना लागू होते। तर आता सर्वात पहिल्यांदा बघूया बांधकाम कामगार या योजनेची नोंदणी करण्यासाठी पात्रता निकष काय असणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा बघा, 18 ते 7 वर्षे वयोगटातील बांधकाम कामगारांना ही योजना असणार आहे। आणि त्याचबरोबर नंबर 2चं बघा, मागील 12 महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार पाहिजेत। तर मित्रांनो, ज्यांचं वय 18 ते 60 वर्ष असणार आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। आणि त्याचबरोबर मागील 1 वर्षामध्ये ज्यांनी 90 दिवसांपेक्षा जास्त काम बांधकाम कामगार म्हणून केलेले आहे त्याच कामगारांना यामध्ये नोंदणी करता येणार आहे। तर आता नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत बघा। तर मंडळात नोंदणी करण्याकरिता फॉर्म व्ही भरून खालीलप्रमाणे दस्तऐवजासह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे। तर कागदपत्रे कोणकोणती आहेत बघा। तर पहिल्यांदा आहे वयाचा पुरावा, त्यानंतर आहे 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, त्यानंतर आहे रहिवासी पुरावा, ओळखपत्र पुरावा आणि पासपोर्ट आकाराचे 3 फोटो। तर तुम्हाला ही 5 कागदपत्र लागणार आहेत आणि यासाठी नोंदणी फी असणार आहे 1 रुपये। तर वार्षिक वर्गणी म्हणून 1 रुपया जमा करावा लागणार आहे। तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ यांच्यातर्फे बांधकाम कामगारांसाठी एकूण 4 प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवल्या जातात। तर त्यामध्ये पहिल्यांदा आहे सामाजिक सुरक्षा, नंबर 2ला आहे शैक्षणिक सुरक्षा, नंबर 3ला आहे आरोग्य विषयक आणि नंबर 4ला आहे आर्थिक। तर या 4 विभागात कामगारांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या 30 योजना आहेत त्या योजना राबवल्या जातात। तर सर्वात पहिल्यांदा आपण बघूया सामाजिक सुरक्षामध्ये कोणकोणत्या योजना येतात। तर सामाजिक सुरक्षामध्ये पहिली येते पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी 30,000 रुपये। त्यानंतर आहे मध्यान्ह भोजन योजना। तर सामाजिक सुरक्षेमधली तिसरी योजना आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना। नंबर 4ला आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना। त्यानंतर आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि शेवटची आहे पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना। तर सामाजिक सुरक्षेमध्ये या 6 प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या घेतल्या जातात। तर दुसरी आहे शैक्षणिक सुरक्षा। तर या योजनेअंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या 2 मुलांसाठी लागू आहेत। जर एखाद्या कामगाराला 3 मुले असतील तर त्याचं जे शेवटचं अपत्य आहे तर त्या शेवटच्या अपत्याला या शैक्षणिक जी योजना आहे त्यांचा लाभ घेता येणार नाही। तर शैक्षणिकमधील योजना बघा, इयत्ता 1 ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 2500 रुपये। नंतर आहे इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5,000 रुपये। तर यामध्ये जे विद्यार्थी येतात त्यांची शाळेमध्ये 75% किंवा त्यापेक्षा अधिक उपस्थिती आवश्यक असणार आहे तरच त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तर शैक्षणिकमधील दुसरी योजना आहे इयत्ता 10वी ते 12वीमध्ये किमान 50% किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास त्यांना 10,000 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर आहे इयत्ता 11वी व 12वीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्ष रुपये 10,000 रुपये मिळणार आहेत। आणि त्यानंतर आहे पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्ष 20,000 रुपये मिळणार आहेत। तर आता त्यांनी कंसात दिलेलं आहे नोंदित कामगाराच्या पत्नीसह लागू। तर आता एखाद्या कामगारांच्या मुलांनाही शिक्षण घ्यायचं असेल किंवा त्यांच्या पत्नीला जर शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांच्या पत्नीलाही प्रतिवर्षी पदवी अभ्यासक्रमाकरिता 20,000 रुपये मिळणार आहेत। आणि त्यापुढचे आहे वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्ष 1,00,000 रुपये। तर अभियांत्रिकी पदवीकरिता प्रतिवर्ष 60,000 रुपये। तर यामध्ये देखील त्यांच्या पत्नीलाही ही योजना लागू होणार आहे। त्यानंतर पुढील आहे शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्ष 20,000 रुपये। तर शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्ष 25,000 रुपये मिळणार आहेत। तर आता शैक्षणिकमधील शेवटची योजना आहे नोंदित बांधकाम कामगाराच्या 2 पाल्यांना MSCIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती। तर त्यानंतर आहे तिसरा आरोग्य विषयक। तर आरोग्य विषयमध्ये कोणकोणत्या योजनांचा लाभ मिळणार आहे बघा। तर नैसर्गिक प्रसूतीसाठी 15,000 रुपये आणि शस्त्रक्रिये प्रसूतीसाठी 20,000 रुपये। जर एखाद्या बांधकाम कामगाराच्या पत्नीची नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल तर त्यांना 15,000 रुपये किंवा त्यांची सिझर झालेला असेल तर त्यांना 20,000 रुपये मिळणार आहेत। पुढे आहे गंभीर आजाराच्या उपचारार्थ 1,00,000 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर पुढे आहे एक मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास
त्या मुलीच्या नावे 18 वर्षावयोपर्यंत 1,00,000 रुपये बंद मुदत ठेवता येणार आहे। जर एखाद्या नोंदीत बांधकाम कामगाराने एका मुलानंतर त्यांच्या पत्नीची ऑपरेशन केले म्हणजे शस्त्रक्रिया जर केली तर त्यांचं जे एक अपत्य जर ती मुलगी असेल तर त्या मुलीच्या नावावर 18 वर्ष वयापर्यंत 1,00,000 रुपये जे आहेत ते मुदत बंद ठेवता येणार आहेत, ते सरकारकडून मिळणार आहेत। त्यानंतर आहे 75% किंवा कायमचे अपंगत्व आल्यास 2,00,000 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर आहे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, ही योजना देखील यांच्यासाठी लागू असणार आहे। आणि शेवटचं आहे आरोग्य तपासणी करणे। तर आता चौथी आणि शेवटची जी योजना आहे ती बघूया। तर आर्थिक जी कल्याणकारी योजना आहे त्यामध्ये कोणकोणत्या योजना येतात बघा। तर कामगारांचा कामावर असताना मृत्यू झाल्यास त्याचा जो कायदेशीर वारस आहे त्या वारसास 5,00,000 रुपये मिळणार आहेत। तर त्यानंतर आहे कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याला 2,00,000 रुपये कायदेशीर वारसास मिळणार आहेत। त्यानंतर आहे अटल बांधकाम कामगार आवास योजना शहरी त्यासाठी 2,00,000 रुपये आणि अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीणसाठी देखील 2,00,000 रुपये मिळणार आहेत। तर कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीकरिता 10,000 रुपये मिळणार आहेत जर त्याचे वय 50 ते 60 वर्ष असेल। त्यानंतर पुढील आहे कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस अथवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस रुपये 24,000 रुपये 5 वर्षाकरिता मिळणार आहेत। त्यानंतर आहे गृहकर्जावरील 6,00,000 रुपये पर्यंतच्या व्याजाची रक्कम किंवा 2,00,000 रुपये जर एखाद्या बांधकाम कामगाराने गृहकर्जासाठी 6,00,000 रुपयेपेक्षा जास्त रक्कम घेतली असेल तर त्या व्याजाची रक्कम सरकार भरणार आहे किंवा 2,00,000 रुपये सरकार त्यांना देणार आहे। आणि त्याचबरोबर 2022 मध्ये जी नव्याने योजना चालू झालेली आहे की बांधकाम कामगाराच्या कोणत्याही एका मुलीच्या विवाहाकरिता म्हणजेच तिच्या लग्नासाठी 51,000 रुपयाची जी मदत आहे ती देखील केली जाणार आहे। तर मित्रांनो, या होत्या बांधकाम कामगारासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या सर्व 30 योजना। तर तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांना देखील या सर्व योजनांची माहिती कळेल। धन्यवाद।